हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला बघायचंय ऑटोकॅड. ऑटोकॅड ही इंजिनिअरिंग ड्रॉइंगची अत्यावश्यक गरज आहे. जेव्हा आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग करतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे प्लॅन्स काढायचे असतात, त्यांची ड्रॉइंग्स करायची असतात आणि ड्रॉइंग प्रमाणे पुढे कन्स्ट्रक्शन उभारणार असतं. पूर्वी आपण काय करायचो तर पहिल्यांदा कागदावरती ड्रॉ करायचो, नंतर त्याच्या ब्लूप्रिंट्स बनवायचो आणि ब्लूप्रिंट्स प्रमाणे काम करायचो. आता काळ बदललाय. तुम्हाला पट्टी पेन्सिल घेऊन, सेट स्क्वेअर घेऊन, ड्राफ्टर घेऊन पहिलं तास बसून जे ड्रॉइंग करावं लागायचं ते ड्रॉइंग आता कॉम्प्युटरवरतीच होऊ शकतं. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही लाईन्स घेऊ शकता, अँगल्स घेऊ शकता, स्क्वेअर्स घेऊ शकता, सर्कल्स मिळवू शकता, इलिप्स मिळवू शकता, इव्हन त्याचे पार्ट सुद्धा मिळवू शकता आणि तुमचं ड्रॉइंग पूर्ण करू शकता. आणि त्यासाठी आपण जी कॉम्प्युटर एडेड, हे बघा, कॉम्प्युटर एडेड डिझाइन CAD हे जे सॉफ्टवेअर केलेलं आहे त्याचं नाव आहे ऑटोकॅड. ऑटोकॅडचा फायदा काय तर सगळ्यात पहिलं ड्रॉइंग फास्ट होतं. ड्रॉइंग तयार करण्यासाठीचा वेळ तुमचा वाचतो. दुसरी गोष्ट, कॉम्प्युटराइज्ड मेजरमेंट असल्यामुळे समजा तुम्ही पट्टी घेऊन मोजताय 3.25 मिलीमीटर सपोज, तर 3.25 मिलीमीटर तुम्ही ॲक्युरेट मोजू नाही शकत. मग तुम्ही 3.2 मिलीमीटर घ्या, 3.3 मिलीमीटर घ्या, पण यू कॅन टेक 3.25 mm ऑन कॉम्प्युटर. येते लक्षात? मग अशामुळे तुमच्या कामात अचूकता येते. जे आपले मानवी दोष असतात, कधीतरी डोळ्याचा दोष असतो, कधीतरी हात तिरका जातो, हे सगळे दोष तिथे इलिमिनेट होतात आणि अचूकपणे काम करून मिळतं. कामात अचूकता येते. ड्रॉइंग मध्ये बदल करता येतात. सपोज मी एक घर बांधतोय आणि त्या घराचं ड्रॉइंग मी करून घेतलंय आणि काम पूर्ण झाल्याच्या नंतर सगळं समजा मी जुन्या पद्धतीने काम करतोय, ब्लूप्रिंट तयार झाली आणि घर मालकाला वाटलं की हे इथं ना एक देवघर जरा ऍड करायला पाहिजे, आपण मागच्या वेळी केलं नव्हतं, किंवा देवघर जे सपोज 6x8 झालेले आहे ते 8x8 पाहिजे. नाव तुमच्या समोर एकच पर्याय असतो की नवीन शीट बनवणे, संपूर्ण काम नवीन करणे. पण ऑटोकॅड मध्ये हे कॉम्प्युटराइज्ड असल्यामुळे तुम्ही फक्त तेवढाच पॉइंट काढून टाकून 6x8 आहे ना 8x8 करून देतो सर, लगेच करू शकता. ड्रॉइंग मध्ये बदल करता येतात, एडिटिंग करता येते. वारंवार चुका आणि वारंवार दुरुस्त करा सहज शक्य आहे, जे मॅनमेड कामात शक्य नाही. हव्या वेळेला कॉपीज मिळवता येतात. साठवणूक करणं सोपं होतं. येस, पूर्वीच्या काळी तुमच्या ड्रॉइंग शीट, त्याच्या ब्लूप्रिंट्स, त्या साठवणे, समजा तुमच्याकडे 10, 15, 20, 40, 50, 60 कामांच्या फाईल्स झालेल्या आहेत, तर त्या एकावर एक अशा थप्पी लावून मग त्या चुरगळता नाहीत, त्या नीट ठेवा, त्याच्यासाठी ट्रे आणा, असं सगळं करावं लागायचं. आता तुमच्या एकाच कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये तुमच्या 50च्या 50 ब्लूप्रिंटचं काम सेव्ह होऊ शकतो. तुम्ही हार्ड डिस्क वापरा किंवा आणखी कुठलाही स्टोरेज मीडिया वापरा. आणि समजा हेच काम दुसऱ्यांनी मागितलं, तिसऱ्यांनी मागितलं, किंवा इथे बसून काम केलंय आणि ते दिल्लीत पाठवून द्यायचंय, तुम्ही त्याचं मेल करू शकता. जाणारा माणूस आहे तर त्याच्यावर पेन ड्राईव्ह मध्ये दिलं, त्याने तो खिशात टाकला गेला. अख्खं एवढं मोठं भेंडोळं ड्रॉइंग शीट म्हणजे फुल ड्रॉइंग शीट गुंडाळून नेणे, ती न चुरगळता नेणे, त्यापेक्षा सोपं आहे. खिशात पेन ड्राईव्ह टाकला, काम नेलं, कॅरी केलं, तिथे गेलो, प्रिंट काढली. म्हणजेच तंत्रज्ञानामुळे तुमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. ज्या वेळेला आपण ऑटोकॅडचा विचार करतो त्यावेळेला ऑटोकॅड आपण आज सुरुवातीला बघतो आहोत. ऑटोकॅड ज्यावेळी तुम्ही चालू कराल कॉम्प्युटरवरती त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवरती, विंडोवरती काय काय दिसतील,
टायटल बार ज्याच्यावरती नाव दिसतं कुलकर्णी सरांचं घर, टायटल बार, मेनू बार ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळे मेनू मिळतील, हे आपल्या दररोजच्या कॉम्प्युटरच्या मेनू सारखे असतात, कट कॉपी पेस्ट. त्याच्यानंतर स्टँडर्ड टूल बार, आवश्यक असणाऱ्या टूल्सला, ड्रॉ टूल बार, ड्रॉ टूल बार मध्ये तुम्ही लाईन काढू शकता, रेक्टेंगल काढू शकता, स्क्वेअर काढू शकता, इलिप्स काढू शकता, पॉलिगॉन काढू शकता, सर्कल काढू शकता, काही काढू शकता. त्याच्यानंतर स्टेटस बार, स्टेटस बार जरा 2 मिनिटांनी एक्सप्लेन करूया. आणि कमांड लाईन, कमांड लाईन ही एक खाली पट्टी असते बाळांनो, या लाईनवरती आपण कॉम्प्युटरला काय काम करायचंय, कसं काम करायचंय, किती काम करायचंय, या सगळ्याच्या कमांड्स देत असतो. त्याला आपण कमांड लाईन म्हणतो. ती खाली तळात चॉकलेटी पट्टी असते. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला लाईन काढायची, कमांड लाईन वरती टाईप करायचं LINE लाईन. मग तुम्हाला कॉम्प्युटर विचारेल स्टार्टिंग पॉईंट काय, कुठून सुरू करू बाबा लाईन, तर बाबा 3 2 वरनं सुरू करू. आणि कुठपर्यंत काढू लाईन, समजा उभी लाईन काढायची आहे तर 3 8 वर संपव. दिस वे तुम्ही तुमच्या लाईन कमांडचं काम पूर्ण करता आणि ती कमांड तुम्ही ह्या तुमच्या कमांड लाईन बारवर. आता हा राहिला स्टेटस बार. स्टेटस बार वरती तुम्हाला स्नॅप, ग्रिड, ऑर्थो, ओ स्नॅप आणि लिमिट्स एवढे मेनू मिळतात, घटक मिळतात. स्नॅपमुळे काय होतं, तर स्नॅपमुळे तुमचा कर्सर ठराविक युनिटने पुढे जातो. तुमच्या स्क्रीनवरती माप असतील ना, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, जे काही युनिट्स आहेत, समजा ते मीटर असेल तर 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, आणि तुम्ही स्नॅपला 2 युनिट असं म्हटलं आणि स्नॅप दाबला तर डायरेक्ट तुमचा कर्सर 2 युनिटवर आहे. परत दाबला की 4 युनिटवर आहे, परत दाबला 6 युनिटवर आहे. येतं लक्षात? कर्सर जंप करत जातो. तुम्हाला तो हलवत न्यायला लागत नाही, मोजून पुढे सरकवायला लागत नाही, डायरेक्ट तो जंप करत. कशाचा उपयोग आहे का? स्नॅपचा. ग्रिड म्हणजे काय, तर जे तुमची स्क्रीन आहे, समजा ही तुमची स्क्रीन आहे, तर या स्क्रीनवरती तुम्हाला काम करताना जरा अंदाज लागला पाहिजे म्हणून हे असं तुम्हाला आलेखासारखे ठिपके 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 काढून मिळतील. त्याला म्हणतात ग्रिड, याला म्हणतात ग्रिड. आणि मग तुमचं समजा हे एक युनिट आहे एवढं, तर स्नॅपमुळे तुमचा कर्सर ह्या युनिट नंतर ह्या युनिट अशा उड्या मारणार, तर ह्याला स्टिक करणार, खाली आला तर तो इथं येणार, ह्याला स्टिक करणार. याचं लक्षात? त्याच्यानंतर ऑर्थो, ऑर्थो ही कमांड आपल्याला बऱ्याचदा वापरायला लागते. ऑर्थोमुळे तुमचा कर्सर सरळ रेषेत जातो. तुमची रेषा अशी येऊ शकते, अशी येऊ शकते, पण जर तुम्हाला ती अशी काढायची, अशी काढायची, अशी काढायची, अशी काढायची, तर तसा वेळा लागला कर्सर हलणार नाही, सरळ रेषेत जाणार. ओ स्नॅपमुळे तुम्हाला फिगरचा मिड पॉइंट मिळवता येतो, मध्यबिंदू मिळवता येतो, अंत्यबिंदू पण मिळवता येतो, काटकोनाचा कोन बिंदू पण मिळवता येतो. कशामुळे? ओ स्नॅप कमांड. आणि लिमिट्स ही बाजू कमांड नाही आहे, पण लिमिट्स मुळे तुमचा कॉम्प्युटर किती कागदावर आपल्याला हे काम उभं करायचंय हे समजतं. त्यासाठी ड्रॉइंग मध्ये सुरुवातीला गेल्या वर्षीच आपण कागदाचे प्रकार शिकलोय, बरोबर आहे? A4 साइज, A3 साइज, A2 साइज, A0 साइज, त्या साइज प्रमाणे तो सेट करून घेतो. A4 साइज म्हणजे आपल्या रोजच्या कामाच्या कागदावर 210 सेंटीमीटर 297 सेंटीमीटरचा कागद मिळणार, तेवढ्या मिलीमीटरचा, तेवढ्या कागदावरती काम करणार. येते लक्षात? ह्या कागदाच्या लिमिट्समुळे काय होतं, तर तुमच्या कामाची मर्यादा किती आहे त्या मर्यादेत तुमचं काम बसवलं जातं, तुम्हाला प्रिंट घेणं सोपं जातं. नाही तर कॉम्प्युटर काय केवढ्या मोठ्या कागदावर काम करायला आणि नंतर ते लहान करताना तुमची कामं चुकतील. तुम्ही जर A4 साइज दिला असेल तर A4 साइजच्या कागदावर तुम्हाला प्रिंट मिळेल. येते लक्षात? दॅट इज व्हाय लिमिट्स मोस्ट इम्पॉर्टंट.
कुठचंही काम सुरू करण्यापूर्वी त्या कामाची लिमिट्स आपल्याला ठरवता आली पाहिजे आणि त्या लिमिट्स प्रमाणे आपल्याला पुढचं कामही करता आलं पाहिजे. नाहीतर लिमिट ठरवणार एक वरचं आणि अंतर घेणार A2 हे शक्य नाही. ओके, हा झाला प्राथमिक भाग ॲटोमॅटिकचा. आता आपण पुढे बोलूया तर कोऑर्डिनेट सिस्टीम, निर्देशांक पद्धती. निर्देशांक पद्धती गेली 2 वर्ष तुम्ही शिकता आहात. तुमच्या 8वी पासून निर्देशांक पद्धती सुरू झाली. निर्देशांक पद्धती कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय तर आलेखावरचं बिंदूचं स्थान निश्चित करण्याची पद्धत. सपोज हा माझा y ऍक्सिस आहे, हा माझा x ऍक्सिस आहे. तर माझा पॉइंट A, हा पॉइंट A हा नेमका कुठे आहे त्याचा काहीतरी पत्ता पाहिजे ना, ठाव ठिकाणा. तो आपण काय सांगतो तर x ऍक्सिसचं आणि y ऍक्सिसचं दोघांचा विचार करून स्थान आपण निश्चित करतो. x ऍक्सिस वर स्टार्ट ओरिजिन पासून 1 युनिट पुढे आणि y ऍक्सिसच्या 1 युनिट पुढे y ऍक्सिसला. इथनं मी समांतर आलो, इथनं समांतर आलो तर A चा पत्ता मिळतो. ते दोन्ही जिथं इंटरसेक्ट होतात तो पॉइंट. म्हणजेच कोऑर्डिनेट सिस्टीमला x ऍक्सिस आणि y ऍक्सिस दोघांचाही विचार करून स्थान निश्चिती करावी लागते. मी नाव घेऊन ठेवतो, घोटाळे नको. हा x x डॅश, हा y y डॅश. x ऍक्सिस आणि y ऍक्सिसचा विचार करून आपण काय ठरवला, हा पॉइंट कुठे आहे ते ठरवला. हे आहे कोऑर्डिनेशन, निर्देशन. मग आता आपल्याला लाईन काढायची असते, आपल्याला सर्कल काढायचं असतं, आपल्याला रेक्टँगल काढायचा असतो, आपल्याला पॉलिगॉन काढायचा असतो. सगळे बिंदूंचेच खेळ आहेत. पहिल्या बिंदूपासून दुसऱ्या बिंदू किती अंतरावर घेऊ, दुसऱ्या बिंदूपासून तिसरा बिंदू किती अंतरावर घेऊ, हे आपल्याला कॉम्प्युटरला कुठेतरी काय करायला लागेल, स्पेसिफाय करून द्यायला लागेल, सांगायला लागेल. मग त्यासाठी आपण जी सिस्टीम वापरतो तिला आपण म्हणतो कोऑर्डिनेट सिस्टीम, निर्देशांक पद्धती. आपल्याकडे 3 प्रकारच्या निर्देशांक पद्धती आहेत. ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम, निरपेक्ष निर्देशांक पद्धती. रिलेटिव्ह कोऑर्डिनेट, आपण इंग्लिश नाव लक्षात ठेवूया. ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम, रिलेटिव्ह कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, चक्रीय पद्धती. आता ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय तर समजा मला लाईन काढायची आहे A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत. तर मी कमांड घेणार लाईन दिली. एक लक्षात घ्या, ऑटोकॅड मध्ये कमांड पूर्ण झाल्यावर एंटर स्विच दाबावाच लागतो. एंटर की दाबावीच लागते. एंटर कीचं चिन्ह पाहिजेच. पुस्तकात नसेल तरी एंटरचं चिन्ह पाहिजे. मी स्वतः एंटर नाही लिहिलं तर मार्क खातो बोर्डाला. कमांड काय लाईन. माझं काम सांगून झाली कमांड एंटर. नंतर फ्रॉम पॉइंट आणि टू पॉइंट कॉम्प्युटर विचारणार लाईन पाहिजे, ओके ठीक आहे. कुठून सुरू करू आणि कुठपर्यंत थांबू. फ्रॉम पॉइंट सुरू करायचा पॉइंट, टू पॉइंट थांबवायचा पॉइंट. जर तुम्ही ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काम करताय तर तुम्हाला फ्रॉम पॉइंट 1 आणि 2.51 कुठून सुरू केलं आणि कुठे संपवलं दोन्ही पॉइंट द्यायला लागले. कमांड लाईन फ्रॉम पॉइंट 1 2.5 पुढची पद्धत हीच आपण नेहमी वापरतो. पण त्याच्या ऐवजी जर तुम्ही रिलेटिव्ह कोऑर्डिनेट सिस्टीम वापरताय संबंधित, तर त्याच्यामध्ये काय करतात बाळांनो, फ्रॉम पॉइंट काय ते सांगणार इथून सुरू करू आणि याच्या संबंधात हा किती दूर आहे, ह्या बिंदूपासून याचं विस्थापन किती, ह्या दोघांतलं अंतर किती, फरक किती, तो फरक द्यायचा. म्हणजे बघा 1 ने सुरू केलं आणि 5 ला संपलं. बघा 1 पासून सुरू केलं, 1 पासून सुरू केलं आणि 5 वर संपवलं.
मध्ये अंतर किती 1 2 3 आणि 4 4 युनिटचं अंतर बघा आहे की 1 2 3 4 4 युनिटचं अंतर मग रिलेटिव्ह कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुम्ही हीच कमांड ह्या लाईनसाठी कशी देणार तर कमांड म्हणणार नाही फ्रॉम पॉइंट 1 1 आणि त्याचा x कोऑर्डिनेट पण 1 आहे y कोऑर्डिनेट पण 1 आहे म्हणून हा बिंदू A आणि 2 पॉइंट बघा काय दिलं आपण ऍट द रेट चं चिन्ह दिलं म्हणजे ह्याच्याशी संबंधित 4 पॉइंटने चल किती पॉइंटने चल पुढे 4 पॉइंटने पुढे चल हे त्याचं विस्थापन आपण किती विस्थापन झालं 4 युनिटचं विस्थापन झालं पण मग कधी कधी काय होतं बाळांनो की समोरचा नुसताच वाचणारा थोडासा घोटाळ्यात पडतो 4 युनिटने पुढे चल पण असा चलू का असा चलू का तिरका चलू मग ह्या गोष्टी जास्त क्लिअर करण्यासाठी रिलेटिव्ह सिस्टीमला डेव्हलप करून पोलर सिस्टीम मध्ये बदललं त्याच्यामध्ये एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत अंतर तर दिलं शिवाय त्याचा अक्षाशी होणारा कोन दिला एक्स ऍक्सिस बरोबर किती डिग्री एक्स अक्षावरती होणारा कोन किती आणि म्हणून पोलर सिस्टीम मध्ये जर मला हे द्यायचं झालं तर मी कमांड देणार लाईन फ्रॉम पॉइंट देणार 1 1 आणि 2 पॉइंट तिथे देणार ऍट द रेट 4 विस्थापन 4 युनिटचं 1 2 3 4 आणि 0 डिग्री किती 0 म्हणजे तू सरळ अवतार पुढे चल सरळ रेषेत पुढे चल मी जर 0 180 लिहिलं असतं ना 0 180 तर त्याने मागे आणलं असतं इथून 1 2 3 4 आणि मग तो मायनस किती झाला असता 3 झाला असता जर 180 लिहिलं असतं मी 90 लिहिलं असतं तर त्याने 1 लिहिलं असतं 1 2 3 4 युनिट 1 मी जर 270 लिहिलं असतं तर त्याने खाली आणलं असतं 1 2 3 4 अँगल वरती अवलंबून आहे किती डिग्री त्या अँगलतून स्टार्ट इथून हे आम्हाला समजलं पण पोलरचा अँगल काय करू तो अँगल आपण त्यामुळे विस्थापन 4 युनिट पण दिशा कुठली वर खाली उजवीकडे डावीकडे सगळं कुठल्या सिस्टीम मध्ये पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम कळतं तुम्हाला लक्षात येतंय हीच सिस्टीम आपले वैमानिक लोक सुद्धा वापरतात बऱ्याचदा आपण पिक्चर मध्ये बघतो टू द ईस्ट वेस्ट 30 डिग्री 5 किलोमीटर्स आहे असं काय सांगतात ईस्ट वेस्ट असं तरी सांगतात ते ईस्ट नॉर्थ ईस्ट असं काहीतरी अँगल देतात अँगल आता हे झालं कोऑर्डिनेट सिस्टीम 3 कोऑर्डिनेट सिस्टीम झाल्या ऍब्सोल्यूट रिलेटिव्ह आणि पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम ऍब्सोल्यूट सिस्टीमला आपण ऍक्च्युअल बिंदूचं स्थानच घेतो टेन्शनच काय नाही हा एक पत्ता हा एक पत्ता कसा तो पोच सरळ सरळ तिरका दुसऱ्यामध्ये आपण त्याचं विस्थापन देतो तर तिसऱ्यामध्ये अधिक ऍक्युरेसी मिळवताना विस्थापन पण देतो आणि त्याचा होणारा अँगल पण देतो आणि म्हणून आपण अशा प्रकारे लाईन मिळवू शकतो रेक्टँगल मिळवू शकतो स्क्वेअर मिळवू शकतो काही मिळवू शकतो समजा तुम्हाला एक रेक्टँगल काढायचा आहे हाच वेगळा इथं आपण म्हणजे आता हा 1 1 हा 5 1 हा काय झाला 5 1 2 5 3 झाला आणि हा काय झाला 1 3 झाला जर मला हा रेक्टँगल काढायचा आहे तर मी ऍब्सोल्यूट मध्ये काम करताना काय करणार कमांड लाईन फ्रॉम 1 to 5 मग 5 1 to 5 5 3 to 1 3 आणि 1 3 to 1 1 संपलं
चार रेषा मिळवल्या, काम झालं. किंवा दुसऱ्या प्रकारे मी काय सांगेन, फ्रॉम वन टू अदर पॉइंट आणि थ्री हा कॉर्नर रूट आहे. तो रेक्टँगल असं म्हणायचं, कमांड रेक्टँगल म्हणजे त्याला कळतं की 5 घरांचं विस्थापन आहे आणि उंची 3. कशात झालं हे ऍब्सोल्यूट. रिलेटिव्ह मध्ये असलं तर तुम्ही काय म्हटलं असतं, लाईन. जे रेक्टँगल दोन प्रकारे काढतो मी, रेषा रेषा जोडून आणि पॉइंट कॉर्नर करून. मी म्हटलं असतं लाईन 1 1 2 @ 4. नंतर इथून @ किती युनिट आहे, 1 2 परत 4 परत 2. आणि पोलर मध्ये मात्र मी याच्या कमांड देताना 1 1 @ 4 आणि अँगल इथून दिला असता, अँगल दिला असता 0. इथून मला काटकोनात जायचंय, मी दिलं असतं @ 2 आणि अँगल दिला असता 90. आता मला मागं यायचंय, मी इथून मागं येण्यासाठी इथं जर 0 असेल तर हा 180, मी अँगल दिला असता 180 आणि युनिट दिले असते 4. आणि इथं खाली यायचंय म्हणजे मी अँगल दिला असता 270. कळा? हे जर मी हा पॉइंट आहे, सरळ जायचं असेल 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री. हे बघा 0 90 180 270. प्रत्येक अँगल मी ह्या पॉइंटला करून मोजलेला आहे. दिस इज माय रेफरन्स पॉइंट. आणि त्या रेफरन्स पॉइंट प्रमाणे अँगल दिले. कळतंय? हे तुम्हाला पुस्तकात अगदी जास्त क्लिअर सांगितलेलं आहे. तरी पण शंका आली, तुम्ही मला विचारा. आणि शेवटचा मुद्दा बाळगला यातला की आपल्याला जो मॉडिफाय करता येतं, आपण म्हणतो ना एडिट करता येतं, मॉडिफाय करता येतं. तर मॉडिफाय करणे, बदल घडवणे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कमांड्स वापरता येतात. पहिलं इरेज, कोरडं टाकायचं केलेलं. परत कागद कोरा, कितीही वेळा करा, कितीही वेळा कोरा. ओके. दुसरं कॉपी, समजा एक सर्कल काढलं, असं काढायचं पाहिजे, कॉपी. तिसरं मूव, सर्कल काढलं पण जागा चुकली, त्याचा ओरिजिन 3 घेतला तर 5 पाहिजे, उचला आणि 5 वर ठेवा. ओके. त्याच्यानंतर ऑफसेट. ऑफसेट हे समांतर रेषा काढण्यासाठीचं कमांड आहे. दोन रेषा कुठलं जास्त अंतर बदलत नाही. याची ऑफसेट काय इथं मला काढायचे, याचं अंतर एकदा दिलं की लाईन आहे. ऑफसेट ते काढता येतं. किंवा समकेंद्री वर्तुळ, हे एक वर्तुळ आहे, त्याचा हा सेंटर आहे आणि या सेंटरवर मला आणखी सर्कल पाहिजे. देन ही अशी किती सर्कल तुम्ही मिळवू शकेल, सगळ्यांचं सेंटर एकच. देन आय एम गोइंग टू यूज ऑफसेट. समकेंद्री वर्तुळ मिळवण्यासाठी किंवा समांतर रेषा मिळवण्यासाठी आपण ऑफसेट प्रमाण वापरतो. ट्रिम, आपण ट्रिमर आता सगळीकडे आहे, तो दाढी करायला ट्रिमर वापरतात. तो तुमची मुळासकट दाढी काढून टाकतो का? नाही, काही अंतर शिल्लक ठेवतो. सेम केस, आकृतीचा काही भाग जर पडायचा असेल तर तुम्ही ट्रिम वापरा. ठराविक मर्यादा. एक्सटेंड, एक्सटेंड म्हणजे वाढवणे. आकृतीत समजा तुम्ही एवढी रेषा काढली आणि आता तुम्हाला लक्षात येते की एवढी पाहिजे, तुम्ही ती एक्सटेंड करा, वाढवून घ्या. एक्सटेंड. ब्रेक, तोडणे. आकृतीचा एवढा भाग तोडायचा, या रेषेचा इथून एवढा तोडून टाका. ब्रेक. सगळं काढायचं नाहीये, फक्त ब्रेक. फिलेट. फिलेट म्हणजे शार्प एज कमी करणे. आता हा काटकोन आहे ना, मला हा काटकोन इथं हा जो अँगल आहे, धारदार हा नको आहे, मला तो असा पाहिजे. असा म्हणजे खरा तो काटकोनाचाच भाग होता, पण मला त्याच्या एजेस राऊंड अप करायचे. आता माझा हा
कोण नाही अंडाकृती असा काहीतरी आकार तयार झाला. ह्या ज्या कडावी शार्प एज घालवल्या आणि ते गोलट भाग आणला ह्याला म्हणायचं फिलेट करणे. कुठे फिलेट पाहिजे ह्याला म्हणायचं फिलेट करणे. रिमूव्ह शार्प एजेस. फिलेट केल्यानंतर स्केल. स्केल वरती आपण मापट ठरवतो 1:1, 1:1.5, 1:3. ॲरे. ॲरे म्हणजे काय तर आकार विशिष्ट पटीत वाढवणे. हा आकार मी जर ॲरे 2 म्हटलं तर आहे त्याच्या डबल वाढेल. असा पण डबल होईल, असा पण डबल होईल. पट मल्टिप्लाय 2, मल्टिप्लाय 3, मल्टिप्लाय 4. आणि मिरर आहे त्याची मिरर इमेज मिळवणे, आरशाची प्रतिकृती मिळवणे. अशासाठी आपण ह्या मॉडिफाय मेनूच्या कमांड्स वापरतो. पुस्तकात तुम्हाला प्रॅक्टिस साठी वेगवेगळ्या सर्कल काढणे, रेक्टँगल काढणे, लाईन काढणे अशा कमांड्स दिलेले आहेत. सर्कल काढत असताना एक लक्षात घ्या, सर्कल काढत असताना आपण 2 प्रकारे काढू शकतो. खरं तर 2च आहेत ते, पण 3 झाले त्याचे. एक सेंटर पॉइंट आणि रेडियस द्या, सर्कल काढता येईल. किंवा सेंटर पॉइंट आणि डायमीटर द्या, रेडियस डबल केली की डायमीटर, सर्कल काढता येईल. म्हणजे हा दोन्ही एकच काका म्हणून. आणि दुसरा प्रकार 3 बिंदू द्यायचे. आपण 3 बिंदूतून जाणारा सर्कल शिकलेलो आहोत. तिथं आपण कमांड लिहिणार सर्कल फ्रॉम पॉइंट. आधी लिहिणार 2 पॉइंट 3 पॉइंट काय असं विचारतो सगळं. तर इथं आपण लिहिणार 3 पॉइंट 3. मग तो विचारणार फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. मग फर्स्ट पॉइंट काय असेल तुमचा तो लिहा तुम्ही 1 1. दुसरा पॉइंट द्या 5 2. तिसरा पॉइंट द्या काय असेल तो 2 5. आणि त्यातून जाणारा सर्कल तुम्हाला मिळेल. हा 3 बिंदूतून जाणाऱ्या सर्कलच्या कमांडचा वापर. दर वेळेला तुमची एंटर 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 आणि शेवटला ना बाळा फरक म्हणजे एंटर करून परत एंटर करावं लागतं, म्हणून डबल एंटर देतात. पण हल्ली ही लिहायची सिस्टीम बंद झाली. अगदी जर तुम्ही सिस्टमॅटिक केला तर शेवटी डबल एंटर पाहिजे. अशा प्रकारे आपण सर्कल मिळवू शकतो. या सगळ्याची प्रॅक्टिस तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे, करून बघा. अडकलं